विद्यार्थी मित्रो, नमस्ते. आपल्याला आता 11 ते 20ची ओळख शिकायची आहे. सुरुवातीला आपण हे दशक आहे का पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे जे 9 आहेत हे सुट्टे होते, 9 होते. आता याच्यामध्ये एक आल्यामुळं हा पूर्ण दशक झाला आहे. जसं आपण 10 रुपयाची नोट म्हणतो तसा हा दशक झालेला आहे. आणि आपण म्हणतो 1 दशक बरोबर 10. आता आपल्याला याच्यामध्ये एक सुटलेला घेतला आहे. आपण इथं एक चेंडू पण घेऊ शकतो. म्हणजे 10 मध्ये एक वस्तू आली की आता 11 झाली. बघा, एक एकक. जेव्हा 10 वस्तूंचा बंडल बांधला किंवा गठ्ठा केला तेव्हा एक दशक कांडी तयार झाली किंवा दशक दांडी तयार झाली. आणि त्या 10 मध्ये अजून एक आला, ही एक वस्तू आली म्हणून आपण याला 1. 10 अधिक 1 11. आता आपल्याकडं 11 वस्तू झाल्या आहेत आणि त्याला शब्दामध्ये अकरा. अशाच प्रकारे आपण आता 12 अंक पाहूया. ही आहे दशक दांडी. 1 दशकची किंमत आहे 10. 1 दशक बरोबर 10. आणि आपण आता ह्या 2 सुट्ट्या वस्तू आणल्या आहेत. इथं आपण 10 अधिक 2 ह्या सुट्ट्या वस्तू घेतल्या आहेत बरोबर 12. आणि ह्या 2 ठोकळे सुट्टे असल्यामुळं त्याला एकक म्हटले. एकक म्हणजे सुट्टे. आणि 10 आणि 2 12. मग आपण इथं असं पण लिहू शकतो 10 अधिक 2 बरोबर 12 झाले. इथं पण आपण लिहू शकतो 10 अधिक 1 बरोबर 11 झाले. आता आपण 11ची ओळख पाहिली. अजून एक वस्तू आली, 12ची ओळख पाहिली. विद्यार्थ्यांना आपण 10 आणि 1 11, 10 आणि 2 12 असं पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. आणि जेव्हा आपण 11ची ओळख आपल्याला 11ला वाच, गिरव आणि लिही. आता इथं आपल्याला 1 दिसला पण याची किंमत काय आहे? दशक आहे आणि याची आहे सुट्टे. म्हणून आपण 10 1 11 म्हणजे ह्या एकाला 10 म्हणायचं. 10 1 11. तो अंक आपण गिरवायला सुरुवात करायची. 11 11 11 11 11 11. म्हणजे आपण आता 1 2 3 4 5 वेळा गिरवला आहे. प्रॅक्टिससाठी पुन्हा आपण इथं लिहूया 11. जेव्हा आपण अंक पुन्हा पुन्हा गिरवतो त्यावेळेस ते वळणदाराने अचूक लिहिता आलं पाहिजे. 11 11 11. अगदी त्याच प्रकारे आपण इकडं 12 अंक शिकलो आहे. 12ची ओळख करून घेतली आहे. याला ह्या 1 जरी असला तर याला आपण 10 म्हणायचं. 10 10 आणि 2 1 दशक 2 एकक. 10 वस्तू अधिक 2 बरोबर 12. तो अंक आपण गिरून घेऊया. 12 12 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. हा जो एक आहे हा स्ट्रोक थोडा वेगळा आहे. विद्यार्थ्यांना तो पटकन समजत नाही म्हणून आपण साध्या स्ट्रोकने विद्यार्थ्यांना
लक्षात ठेवायचं आहे. साधा स्ट्रोक 12 12 12 12 12. आता आपण 13ची ओळख अशीच करूया. 10 मध्ये 3 वस्तू आल्या. 1 वस्तू, 2 वस्तू, 3 वस्तू, बरोबर आता 13 झाली. ही जी दशकची कांडी आहे याची किंमत आहे 10 आणि याची ठोकळ्याची किंमत आहे 3. 10 आणि 3 13 झाले. तर आपण लिहू शकतो 10 आणि 3 बरोबर 13 झाले. इकडं त्याचप्रकारे ही एक दशक कांडी आहे, त्याची किंमत आहे 10 आणि ह्या सुटलेल्या वस्तू 1 2 3 4 4 पानं काढूया आपण. 4 पानं 10 आणि 4 पानं. आता आपल्याला बरोबर 14 वस्तू झाल्या. म्हणजे आधी 10 वस्तू होत्या, त्याच्यामध्ये अजून ह्या 4 वस्तू आल्या, आता 14 झाल्या. आपण इथं 10 अधिक 4 बरोबर 14 झाले असे म्हणूया. ही त्याची शब्दामध्ये किंवा अक्षरामध्ये दिली 14. इथं 13. आता 13 आणि 14 आपण ओळख करून घेतली आहे, म्हणून आपल्याला याला हा जरी 1 दिसला पण त्याची किंमत असते म्हणजे 1 दशक 10 सुटलेला 1. 10 आणि 3 13. आपण पुन्हा म्हणायचं आहे 10 आणि 3 13, 10 आणि 3 13, 10 आणि 3 13, 10 आणि 3 13. साध्या स्ट्रोकने 1 लिहायचं आहे. 13 13 13 13 13 अशी आपण 13ची ओळख करून घेतली. आता आपल्याला 14ची अंक गिरवायचे. वाच, गिरव व लिही. आता वाचायचं कसं? हा जरी तुम्हाला 1 दिसला पण तो दशकची किंमत असते. ही दशकची किंमत, म्हणून त्याला 1 न म्हणता 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 4 14. आता आपण वळणदार अक्षरामध्ये लिहूया. वळणदार अंकामध्ये 14, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14, 10 आणि 4 14. तर अशा प्रकारे आपण 11ची ओळख, 12ची ओळख, 13ची ओळख आणि 14ची ओळख करून घेतली आहे. अशाच व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.